तुझीच ओंजळ तुझी सरीत भिजणे मागणे जरा जरा हस जादू तुझी तो आज यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ कन्सेप्ट मित्रांनो जबरदस्त केलेला आहे। ओके, तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही मुलं आणि मुलींसाठी देखील बनवू शकता। ओके, म्हणजे कोणताही बनवू शकता, ॲनिव्हर्सरीज वगैरे बनवू शकता, काय अडचण नाही। ओके, तर अशा परी बिटमार्क दिला असणार आहे। ओके, तर इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं, ग्रुप लॉक दिला असेल त्या एडिटिंगला चालू करूया अशा परी। आपण इथे ग्रुप बघू शकता, अशा परी 8 दिला असणार आहेत। तुम्हाला अनलॉक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता। तर मी तुम्हाला सर्व लावून दिलेलं आहे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लॉक दिल्यानंतर पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला एक एक इथं मी स्टेप सांगणार आहे, तसे तुम्ही फॉलो करायचे। सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला इमोजी पिंजवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एडिट टेक्स्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला एक ऑप्शन मिळेल बघू शकता, यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं तुम्हाला थिएटरवरती क्लिक करून इम्पोर्ट टिक ऑन करून घ्यायचे। ऑन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला मी 2 फॉन्ट दिला असणार आहे, ते तुम्हाला जाऊतो अशा प्रकारे इथं तुम्हाला फॉन्ट दिसतील। ओके, अशा प्रकारे फॉन्ट दिसतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। तर कुठले कुठले फॉन्ट आहेत ते मी आता तुम्हाला दावतो, इथं टिक ऑफ केलेलं आहे। आता शी आपला PNG बघू शकता कुठे गेले बघ तुम्ही इथं खाली। ओके, तर हा PNG आहे तो आयफोनचा आहे, म्हणजे आपल्या इमोजी PNGला आहे। ओके, ते तुम्ही ॲड करून घ्यायचे। परत तुम्हाला थोडं पुढे यायचं आहे, इथं आल्यानंतर बघू शकता। तर हा PNG आहे, इथे तुम्हाला ह्याला आपल्या टेक्स्टला ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर असं पण सिम्पल आपला हा इमोजी PNG आहे। आपण इमोजी PNGला हा पॉइंट लावलेला आहे बघू शकता। ओके, आणि हा आपला टेक्स्ट पिंजल लावायचा आहे। ओके, दिसत नसतील तर ॲड करा, ऑलरेडी तुम्हाला मी लावून दिलेलं आहे। ओके, काय अडचण नाही। इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा त्यावरती यायचं आहे। आल्यानंतर तुम्हाला ग्रुप 2वरती ग्रुप तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करून परत एकदा ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। इथं आपला इंस्टाग्राम ID दिलेला आहे, जरूर जाऊन फॉलो करा। काय जर प्रॉब्लेम आला, तुमचा भाव समजून आहे ते काय तुमचा प्रॉब्लेम आहे ते विचारू शकता। प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मी माझ्या मटेरियलचा फोल्डर आहे तिथं ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्यानंतर जे तुमच्या पशी फोटो आहेत ते तुम्ही इथं काय करायचं आहे, एक इथं ॲड करून घे। तुम्ही इथं ॲड करून घेतो हा वाला फोटो, इथं आपल्याला लोगोच्या वरती मध्ये ठेवायचं आहे। ओके, आणि छोटं करायचं याला बघू शकता, त्याच्यावर ठेवायचं आहे। ओके, म्हणजे आपला ग्रुप अशावर दिसून जाईल। ओके, तर बघू शकता, तर मी अशावर 4ही ग्रुप पटापट जेवढे असतील ते तेवढे मी इथं ॲड करून घेतो अशाप्रकारे बघू शकता। तर तुम्ही देखील पटापट इथं आपण आपण आता काय करायचं, कॉपी करून घ्यायचं, डायरेक्ट ग्रुप एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं होतं आपल्याला। तर काय अडचण नाही, तर इथे मी एवढंच ठेवेन आणि इथे एक्स्ट्रा बघ कट करेन। ओके, तर इथं बघू शकता, तर मी पटापट ही करून घेतो। ओके, फोटो वगैरे ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या। शेवटपर्यंत लागून घेतल्यानंतर आता ते मी फोटो ॲड केलेला आहे। माझं स्क्रीन रेकॉर्ड आता बंद पडलेलं होतं, तर मी इथं ॲड केलं। आता काही वेळेस मी सॉन्ग तो डिलीट मारतो, फोटो वगैरे ॲड केलेले। ओके, तर बघू शकता इथं मी अशाप्रकारे इथं फोटो ॲड केले आहेत। याला तुम्हाला काय करायचं आहे, या फोटोजनी इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सर्वात तुम्हाला 1 नंबरवरती यायचं आहे। प्लस 1 नंबरवरती क्लिक करून काय घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला फोटो घ्यायचा आहे। तर एक फोटो घेतल्यानंतर आपण इथं अशाप्रकारे डबल बीट असणार ते ठेवायचे। परत खाली यायचं आहे, खाली अशाप्रकारे लॉंग प्रेस करून आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे। घेतल्यानंतर त्या फोटोला थोडा वरती घेऊया आपण अशाप्रकारे, झूम करूया आणि इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून कलर राईटवरती क्लिक करून सॅच्युरेशन जो इफेक्ट आहे हा टाकायचा आहे। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून पूर्ण मायनस करायचा आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर तुम्हाला बिल्डिंग आपासाठी दिसेल, हे तुम्हाला बरोबर 30 किंवा 25% ठेवा। ओके, याच्या आपासाठी ठेवल्यानंतर आता आपण इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट पॅक असणार आहे, तो तुम्हाला दिला असणार आहे। त्यातला तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर बिटमार्कवरती येऊन यायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथून एकाड जेवढे फोटो असतील तेवढे शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचे आहे। तर चला, तर मी देखील अशा पण शेवटपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या। अप्लाय केल्यानंतर पुन्हा यायचं आहे तुम्हाला, अजून तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचं आहे। शेवटपर्यंत बघा, पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। ओके, सिम्पल पण येतो तुम्हाला
भेटून जाईल. ओके, तर तुम्हाला देखील आता तुम्ही इथे एकाड इमेज सोडलेले आहेत, त्या फोटोजनी इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, आता थोडं झूम करूया. अशा शेवटपर्यंत करून घ्या, मी काय आता करणार नाही. ओके, तर इथं तुम्हाला यायचं आहे, पुन्हा तुम्हाला यायचं आहे, इथं तुम्हाला यायचं आहे, माझ्या डाउनलोडच्या फोल्डरवरती क्लिक केलेलं आहे. इथे मी एक व्हिडिओ घेतो माझा, तर हा वाला व्हिडिओ घ्यायचा आहे. हा वाला व्हिडिओ घेतल्यानंतर इथं तुम्हाला लागून जाईल. याला काय करायचं आहे, इथं टाईमलाईन थोडं अशाप्रकारे वाढवून घ्यायचं आहे. ओके, अशाप्रकारे, आणि तुम्हाला इथं काय असं वाढवायचं आहे. मोडवरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून -90वरती क्लिक करून घ्यायचं आहे. टीनवरती क्लिक करून प्ले कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बिल्डिंग आपासाठी क्लिक करून एडिटरवरून स्क्रीन इफेक्ट यायचा, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. एकाड फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. दोनच दावले तुम्ही एकाड करून घ्या. करून घेतल्यानंतर तुम्हाला यायला प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे एक रेक्टँगल घेऊन घ्यायचं, टीनवरती क्लिक करून प्ले कंपोजवरती क्लिक करून याला काय करायचं आहे, ब्लॅक कलर करून अशाप्रकारे इथे तुम्हाला शॅडो पेंज करायचं आहे. अशाप्रकारे शॅडो पेंज करून घेऊया आपण. आता शॅडो पेंज करण्यासाठी असं तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अशाप्रकारे बघू शकता. तर अशाप्रकारे खाली ब्लॅक शॅडो पेंज पण इथं रिमूव्ह करायचं आहे. याचं कलर व्हाईट असेल तर रिमूव्ह करून द्यायचं आहे. ओके, तर लास्टपर्यंत ओढून घेऊया आपण याला. तर आपण आणखीन थोडं खाली घेऊया. ओके, काय अडचण नाही. खाली घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला यायचं आहे जिथं आपण इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं अशाप्रकारे एक व्हिडिओच्या खाली ठेवायचं आहे. ओके, प्लस आयकॉनवरती क्लिक करून जो आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये एक PNG प्रोव्हाइड केला असणार आहे. ओके, तर ते PNG तुम्ही ॲड करून घ्या. हा वाला PNG तुम्हाला एक भेटून जाईल व्हिडिओवरती, ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ओके, अशाप्रकारे बघू शकता. आल्यानंतर तुम्हाला आता सगळं झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. एक तुम्हाला सेपॅक लेअर दिलं असेल, त्याच्यावर कॉपी लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं पहिल्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला ओके टच करून हे लास्टपर्यंत लागून जाईल. व्हिडिओ शो करण्यासाठी कोपऱ्या करून क्लिक करायचं कोपऱ्यावरती, 10 पिक्सेल ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.